नमस्कार. वय वाढण्याची प्रोसेस म्हणजे एजिंग प्रोसेस मिठामुळे वेगानं होते. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. कारण आपण नेहमी ऐकलेलं आहे, की जास्तच मीठ खाल्लं तर बीपी वाढतं फार फार तर. पण आयुर्वेदानुसार जास्त लवण रस किंवा मीठ खाल्ल्यामुळे केस अकाली पांढरे होतात, केस गळतात, त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात किंवा त्वचेच्या काही ना काही तक्रारी होतात हे सांगितलेलं आहे. आज यालाच आपण म्हणतो प्री मॅच्युअर एजिंग म्हणजे वयापूर्वी येणारं अकाली येणारं वृद्धत्व. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की रोज किती मीठ खाणं सुरक्षित आहे आणि खूप प्रकार सध्या उपलब्ध आहेत, त्यातलं कुठलं मीठ निवडायचं. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी डॉक्टर स्मिता बोरा, अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. माझ्या ओपीडी मधला एक अनुभव किंवा एक केस सांगते तुम्हाला. काही दिवसांपूर्वी 22-23 वर्षाचा एक मुलगा माझ्याकडे आला आणि त्याची तक्रार होती की डॉक्टर, माझे केस खूप गळतायत आणि वयाच्या मानानं खूप लवकर पांढरे व्हायला लागलेत. आजकाल अर्थात हे काही नवीन नाहीये. 20 ते 30 या वयोगटातल्या अनेक तरुणांमध्ये अकाली केस पांढरे होणे, केस गळणे किंवा त्वचेचा ग्लो कमी होणे, त्वचेच्या काही ना काही तक्रारी, फाईन लाईन्स दिसायला लागणे, अशा गोष्टी वाढताना दिसतायत, ज्या पूर्वी 40-50 नंतर व्हायच्या. नेहमीप्रमाणे मी या मुलाची लाईफस्टाईल विचारायला सुरुवात केली, कारण आमच्या केस पेपरमध्ये तसे काही मुद्दे आहेत. त्याची झोप कशी आहे, व्यायाम करतो का, पाणी किती पितो, आहार, हे सगळं समजावून घेतलं. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्याच्या आहारात मिठाचं प्रमाण जास्त होतं. पण अर्थात याला याची कल्पनाच नव्हती. मी कुठल्याही पेशंटला विचारलं ना की मीठ जास्त खाता का, सगळे पेशंट मला म्हणतात, नाही डॉक्टर, आम्ही तर खूप मीठ कमी खातो, आम्ही वरून मीठ घेतच नाही. पण मग काही प्रश्न मी या मुलाला विचारले की सकाळी तू ब्रेड, बिस्किट, काही बेकरी आयटम्स खातोस का, तर हो. चीज किंवा बटर, हो. आठवड्यातून 2-3 वेळा पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फास्ट फूड, हो. संध्याकाळी वेफर्स, नमकीन, बऱ्यापैकी. सॉस, सँडविच, प्रोसेस्ड फूड, हो, हे सगळं तर आवडतं. मग हा सगळा हिशोब केला तर हे प्रमाण आपल्या गरजेपेक्षा जास्त असतं. पण सवय असल्यामुळे हे लक्षातच येत नाही. आणि ही फक्त या एका पेशंटची गोष्ट नाहीये बरं का. दरवर्षी माझ्याकडे या तक्रारीसाठी येणारे पेशंट वर्षागणिक वाढत चाललेत आणि आश्चर्य म्हणजे त्यांचं सरासरी वय आहे ना, ते कमी होत चालले. अगदी शाळकरी मुलांमध्ये सुद्धा अशा तक्रारी दिसायला लागलेल्या आहेत. जेव्हा 5वी-6वीतल्या मुलांचे केस पांढरे झालेले दिसतात ना, तेव्हा पालकांना तर काळजी वाटतेच हो. पण डॉक्टर म्हणून मला सुद्धा पुढच्या पिढीच्या आरोग्याची खूप काळजी वाटते, वाईट वाटतं. कारण बऱ्याच दिवसांपासून आहारात काही चुका असतात, कमतरता असतात, सध्याची लाईफस्टाईल आहे. यामुळे अशी लक्षणं लवकर दिसायला लागलेली आहेत. बरेचदा कॉस्मेटिक्सचा किंवा प्रॉडक्टचा अतिरेक हे सुद्धा त्याला कारण असतं. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO नुसार साधारण प्रत्येक व्यक्तीला दिवसाला 5 ग्रॅम इतकं मीठ आवश्यक आहे. पण भारतात अनेक रिसर्च झालेत या संदर्भात आणि आढळले की भारतीयांच्या आहारामध्ये सरासरी त्याच्या जवळपास दुप्पट मीठ जातं, म्हणजे प्रत्येक दिवशी साधारण 11-12 ग्रॅम इतकं. आता तुम्ही म्हणाल, याचा अकाली वृद्धत्वाशी संबंध कसा काय असेल? तर संशोधनामध्ये असं आढळलंय, शरीरात जेव्हा सोडियमची पातळी वाढते तेव्हा बायोलॉजिकल एजिंग म्हणजे शरीराचं जैविक वय वेगानं वाढतं. या दोन्हींमधला संबंध दिसलेला आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त मीठ खाल्लं की लगेचच एखादा माणूस म्हातारा व्हायला लागतो. पण दीर्घकाळ जर ही सवय असेल तर आरोग्याच्या अनेक पैलूंसाठी ही घातक आहे, हे माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला नक्की सांगू शकते. आतापर्यंतची माहिती तुम्हाला नवीन किंवा उपयोगी वाटली असेल तर आत्ताच 1 मिनिट थांबा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स यांचा अभ्यास करून याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि कुठलं मीठ सुरक्षित आहे हे पण आपण पाहणार आहोत. आयुर्वेदात अतिलवण सेवनामुळे पालित्य म्हणजे अकाली केस पांढरे होणे, खालित्य म्हणजे केस गळणे किंवा टक्कल पडणे आणि वली म्हणजे त्वचेवर, चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा फाईन लाईन्स येणे याचा उल्लेख केलेला आहे. आयुर्वेदानुसार लवण रस हा जल आणि तेज या महाभूत प्रधान असतो, म्हणून त्यामुळे अन्नाला चव येते, भूक वाढते, पचनाला मदत होते आणि अन्नाला रुची देण्याचं काम हा रस करतो. लवणो रस हा आहार योगी म्हणजे भाजीमध्ये, आमटी किंवा सगळ्या स्वयंपाकामध्ये मीठ आपण घालतो ते उपयोग किंवा त्याची रुची वाढण्यासाठी त्याची मदत व्हावी म्हणून, म्हणजे हे एक माध्यम आहे चव वाढवणार. लवण रस हा पाचनम रोचनमच म्हणजे योग्य प्रमाणात जर लवण रस घेतला तर पचन सुधारतं, वात कमी होतो, भूक वाढते. म्हणून मीठ शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रत्येक औषधाला काही मात्रा असते, तशीच मिठाला सुद्धा आहे. अति उपयोगात पित्तम कोपयती असं त्याचं वर्णन केलंय. म्हणजे लवण रस खारट चवीचं प्रमाण वाढलं तर सगळ्यात आधी पित्त दोष वाढतो. आणि आयुर्वेदात पित्त आणि रक्त या दोघांचा अतिशय जवळचा संबंध सांगितलाय. म्हणून जेव्हा तुमच्या शरीरात दीर्घकाळ पित्त वाढलेलं राहतं
तेव्हा त्याचा परिणाम, त्याची उष्णता रक्तावर दुष्परिणाम करायला लागते. याला आपण म्हणतो रक्त दूषित झालेलं आहे, रक्तदुष्टी झालेली आहे. म्हणूनच ज्या पित्तप्रधान व्यक्ती आहेत, ज्यांची जन्मतः पित्ताची प्रकृती आहे, किंवा जे लोक खूप तिखट, आंबट, खारट गोष्टी खातात, त्या लोकांमध्ये त्वचेच्या, केसांच्या किंवा उष्णतेच्या संबंधित तक्रारी असतात, त्या जास्त आढळतात. अर्थात फक्त मिठामुळेच या समस्या निर्माण होतात असं माझं म्हणणं नाहीये बरं का. केस गळण्यामागे अर्थात अनुवंशिकता आहे, केमिकल्सचा वाढलेला वापर आहे, ताणतणाव आहे, हार्मोनल काही चेंजेस आहेत, झोपेच्या बिघडलेल्या सवयी आहेत, बाकी काही आजार आहेत, अशी अनेक कारणं असतातच. पण आहारातलं मीठ किंवा सोडा अशा घटकांचा अतिरेक हा या प्रोसेसला आणखी स्पीड देणारा महत्वाचा घटक आहे, हे अगदी नक्की. आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे, सर्व रसाभ्यासो आरोग्यकराणाम श्रेष्ठ हा असं म्हटलंय. म्हणजे आरोग्य वाढवणाऱ्या सगळ्या घटकांमध्ये महत्वाचं काय, तर 6 चवींचा संतुलित वापर करणं हे सर्वश्रेष्ठ सांगितलंय. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा या 6 चवी आहेत. प्रत्येक चवीचे महत्वाचे पदार्थ किंवा औषधं, आपल्या शरीरावर होणारा त्याचा परिणाम आणि जर ते जास्त प्रमाणात घेतलं तर होणारा दुष्परिणाम, याचं खूप सविस्तर वर्णन सगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये केलेलं आहे. बरेच त्वचा रोग आहेत ना, त्यांच्या चिकित्सेमध्ये, ट्रीटमेंटमध्ये महत्वाचं पथ्य सांगितले ते म्हणजे निर्लवण, म्हणजे मीठ पूर्ण बंद करणं. विशेष करून जर जुनाट त्वचा विकार असतील तर निर्लवण म्हणजे विना मिठाचा आहार 2 महिने 3 महिने दिला तर त्वचा सुंदर होते. हा अनेक डॉक्टर्सचा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे. म्हणूनच माझे केस गळतीचे जे पेशंट असतात किंवा केस पांढरे होत असतात, अशा मुलांना मी मीठ कमी करण्याचा सल्ला दिला की केसांमध्ये खूप फरक पडतो. हा माझा क्लिनिकल अनुभव आहे गेल्या 25 वर्षांच्या प्रॅक्टिस मधला. आता आयुर्वेदात मिठाचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. आपण रोज जे पांढरं मीठ वापरतो ते समुद्री मीठ आहे. ते काही सगळ्यात हितकर मानलं गेलेलं नाहीये बरं का. 6 प्रकार कोणते आहेत तर सैंधव, संवरचल, काळं मीठ, पानसुज मीठ, औद्भिद आणि सामुद्री लवण. यापैकी सैंधव मीठ आहे, हे खाणीतनं मिळणारं खनिज मीठ सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. चरक संहितेत सांगितलंय सैंधवम लवणानाम श्रेष्ठ हा, म्हणजे सगळ्या लवणांमध्ये, सगळ्या मिठांमध्ये सैंधव चांगला प्रकार आहे. कारण तुलनेनं हे सौम्य आहे, पचायला हलकं आहे, फार उष्ण नाहीये आणि हृदयासाठी सुद्धा हितकर मानलं गेलंय, हृदय म्हटले त्याला. पण इथे एक गैरसमज दूर करणं महत्वाचं आहे बरं का. आता काही लोक म्हणतील की आम्ही पिंक सॉल्ट वापरतो, हिमालयन किंवा सैंधव वापरतो, मग कितीही वापरलं तर चालेल ना. किंवा सोशल मीडियावर आजकाल सांगतात ना की हे मीठ मिनरल रिच आहे, त्यामुळे याचा काहीच धोका नाही. पण हे दोन्ही दावे चुकीचे आहेत. सैंधव असू दे, समुद्री मीठ असू दे किंवा काळं मीठ असू दे, कुठल्याही मिठामध्ये काही काही खनिज द्रव्य असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात, पण त्याचा अर्थ अमर्याद प्रमाणात वापरावी असा होत नाही. सैंधव श्रेष्ठ असलं तरीही कितीही प्रमाणात खाल्लं तर चालेल असं कुठे आयुर्वेदात सांगितलेलं नाही बरं का. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आयोडीन युक्त मीठ. सध्या त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामागचं कारण आहे ते सुद्धा शास्त्रीय आहे. कारण भारतात आज सुद्धा मोठ्या लोकसंख्येला आयोडीन डेफिशियन्सीचा धोका आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम होतो लहान मुलांच्या आणि विशेषतः गर्भवती स्त्रियांच्या आरोग्यावर. म्हणून मी आता सैंधव किंवा पिंक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट वापरतो, म्हणून मी आयोडीन युक्त मीठ पूर्णपणे वर्षानुवर्ष बंद केलेलं आहे असा निर्णय घाईघाईनं घ्यायचा नाहीये. मिठाचं प्रमाण कमी करायचंय आणि आयोडीनचा सोर्स मात्र आपल्याला घ्यायचा आहे. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. आयोडीनची गरज आपल्याला दूध, अंडी किंवा मांसासारख्या पदार्थांमधून सुद्धा भागू शकते. पण जर तुम्ही हे पदार्थ घेत नसाल, तुमच्या आहारात हे नसतील, तर थोडं आयोडीन युक्त मीठ तुमच्या आहारात ठेवणं योग्यच आहे. विशेषतः जर तुम्हाला थायरॉइड असेल तर या बाबतीत आपल्या डॉक्टरांशी तुम्ही नक्की चर्चा करा. एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्ही चिप्सचं पाकिट उघडलं आणि 2-4 चिप्स खाल्ले आणि मग थांबता येतं का हो? किंवा नमकीनचा पॅकेट, 1 चमचाभर नमकीन खाल्लं आणि बाजूला ठेवता येतं का? किंवा खारे शेंगदाणेत बघा, एकदा खायला लागलं की आपल्याला असे पदार्थ आणखी आणखी खावेसे वाटतात. त्याला आपण म्हणतो चटक. चटपटीत असतात कारण हे पदार्थ. यामागे हे पदार्थ परत परत खावेसे वाटतात, यामागे काय आहे तर फूड सायन्स आहे, फूड इंडस्ट्री आहे. अनेक प्रोसेस जे फूड आयटम्स आहेत त्यात एकतर मीठ जास्त असतं, साखर जास्त असते किंवा फॅट्स असे असतात की हे पदार्थ चटपटीत होतात आणि मग परत परत खावेसे वाटतात. सगळे चाट आयटम्स असतात ना, म्हणजे भेळ आहे, पाणीपुरी आहे, रगडा पॅटीस आहे किंवा वडापाव आहे, कुठलेही विकतचे पदार्थ घ्या, त्यामध्ये मीठ जास्त असतं, म्हणूनच ते पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. तुम्हाला जर घरच्या सारखी साधी चव बाहेरच्या पदार्थांमध्ये मिळाली तर अर्थात तुम्हाला बाहेर खावंसच वाटणार नाही.
म्हणून विकतच्या सगळ्या पदार्थांमध्ये थोडे जास्त मसाले असतात, थोडं जास्त तेल आणि थोडं जास्त मीठ किंवा सोडा वापरला जातो, म्हणून ते चटपटीत लागतात. आता थोडं गणित किंवा हिशोब करूया, म्हणजे रोजच्या मिठाचा आपल्याला हिशोब लावता येईल आपल्याला. एक उदाहरण सांगते तुम्हाला. समजा एक पापड घेतला तर त्याच्यात अर्धा पाऊण ग्रॅम मीठ जातं. लोणचं घेतलं 1 चमचा तर त्यात पाऊण ग्रॅम मीठ जातं. तुम्ही नमकीन, चिवडा किंवा फरसाण असं काही घेतलं, एक छोटी वाटी, अगदी 50 ग्रॅमची वाटी घेतली तरी 1.5 ग्रॅम पर्यंत मीठ जातं. आणि वेफर्सचं अगदी छोटं 10 रुपयाचं पाकिट असतं ना, त्यात सुद्धा 1 ग्रॅम मीठ असतं. चटण्या, सॉस, तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, विकतचे पदार्थ यात अर्थात प्रमाणापेक्षा थोडं जास्त मीठ जातं. हे आकडे ना अंदाजे आहेत, थोडेफार बदलतात, पण साधा हिशोब करा. एखादा पापड, थोडं लोणचं, थोडंसं नमकीन आणि 1 वेफर्सचं पाकिट एवढं खाल्लं तरी दिवसाची जेवढी गरज आहे त्यापैकी निम्म्याहून जास्त, म्हणजे साधारण 3 ते 4 ग्रॅम मीठ या पदार्थांमधून आपल्या शरीरात जातं. आणि घरच्या जेवणातलं मीठ आणखी वेगळं. आता प्रश्न आहे की यासाठी रोजच्या जेवणात करायचं काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शक्य तितकं ताजं आणि घरचं अन्न खा. हे सगळे डॉक्टर तुम्हाला नेहमी सांगतातच. दुसरं, पॅकेज स्नॅक्स कमी करा. मुलांना सेलिब्रेशन म्हणून किंवा गिफ्ट म्हणून असे स्नॅक्स देऊ नका. लोणचं, पापड, वेफर्स यांचं प्रमाण शक्य तितकं कमी ठेवा. जेवताना वरून मीठ घेऊ नका. चवीसाठी तुम्ही लिंबू, जिरं, धणे, आले, लसूण, कढीपत्ता असे काही नैसर्गिक मसाले वापरले तर त्यामुळे पदार्थाची चव वाढते आणि मीठ कमी असून सुद्धा स्वयंपाक चविष्ट होतो. मधल्या वेळेत खाण्यासाठी विशेष करून चटपटीत पदार्थांना पसंती दिली जाते. दुपारी 4 वाजता चहा बरोबर असे पदार्थ आठवतात. मग त्याऐवजी फळं किंवा मीठ कमी असलेले पदार्थ आवर्जून निवडा. आता रोजच्या वापरासाठी सैंधव योग्य आहे, पण तुम्ही आयोडीनयुक्त मीठ आणि सैंधव या दोन्हीचा वापर आलटून पालटून आपल्या आहारात करू शकता, म्हणजे दोन्हीचे फायदे मिळतील. तर आजच्या या चर्चेचा, आपल्या व्हिडिओचा उद्देश इतकाच की आपण मिठाकडे, आपल्या आहाराकडे थोडं आणखी जागरूकतेनं पाहायला हवं. ज्या पदार्थाशिवाय जेवणाला चव येत नाही त्याच पदार्थाचा अतिरेक आपल्या आरोग्यावर हळूहळू दुष्परिणाम करू शकतोय, ही जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः तरुणांना, नवीन पिढीला ही जाणीव करणं खूप महत्वाचं आहे. आयुर्वेद ना आपल्याला प्रत्येक गोष्टीचा समतोल ठेवायला शिकवतो आणि लवण रस सुद्धा किंवा मीठ त्याला अपवाद नाहीये. अर्थात मीठ शत्रू नाही, पण त्याचा अतिरेक त्रासदायक असतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं पॅकेट उघडाल, चिप्सचं किंवा नमकीनचं किंवा बाहेरचं काही खाल, तेव्हा आजची माहिती तुम्हाला नक्की आठवेल अशी मला आशा आहे. खाली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्ही रोज कुठलं मीठ वापरता. एखाद दिवशी तुमच्या आहाराचा हिशोब करा. दिवसभरात किती मीठ तुमच्या आहारात जातं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ अधिकाधिक जणांना पाठवा, कारण दैनंदिन सवयी आहेत आपल्या, त्याच आरोग्यापर्यंत घेऊन चालतात आपल्याला. म्हणून समाजामध्ये ही माहिती खूप महत्वाची आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.